नमस्कार माझ्या बहिणींनो, जर तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। सरकारने अखेर 344 कोटी रुपयांचा निधी वर्ग केलेला आहे। पण थांबायला हवं, कारण एकीकडे आनंदाची बातमी असतानाच दुसरीकडे लाखो महिला या योजनेतून अपात्र ठरत आहे। तुमचा हप्ता जमा होणार की नाही, की तुमचं नाव यादीतून कट झालंय, संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 344 कोटीचा निधी मंजूर, पण तारीख कधी? तर राज्य सरकारने योजनेसाठी 344 कोटी रुपयाचा निधी वर्ग केला आहे। महिला व बाल विकास विभागाकडून लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। निधी मंजूर झाल्यामुळे मे महिन्याचा हप्ता लवकरच जमा होईल हे नक्की, मात्र अद्याप कोणत्याही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। आता पात्र महिलांची संख्या का वाढत आहे, तर सध्या संपूर्ण राज्यभरात लाभार्थ्यांची कडक पडताळणी सुरू झालेली आहे। जिल्हा स्तरावर बँक खाती आणि अपात्रची छाननी केली जात आहे। कोणती नावे वगळली जात असेल तर सर्वात प्रथम ज्याचे कौटुंबिक उत्पन्न ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहेत ते, त्यानंतर आहे कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीत आहेत ते, त्यानंतर इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असलेले सदस्य। या छाननीमुळे अनेक महिलांची नावे या लाभार्थी यादीतून कमी केली जात आहे, जेणेकरून केवळ खऱ्या आणि गरजू पात्र महिलांनाच हा लाभ मिळावा। जर तुम्हाला तुमचा हप्ता विना अडथळा हवा असेल तर प्रशासनाने काही गोष्टी करायला सांगितल्या आहेत। नेमकं काय? तर बँक खाते आधाराशी लिंक असणे अनिवार्य आहे। नंबर 2, बँक खाते सक्रिय म्हणजेच ॲक्टिव्ह असणे पाहिजे। बंद खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही। आता अर्जातील माहिती अद्ययावत असावी। कागदपत्रांमध्ये काही त्रुटी किंवा चूक असल्यास हप्ता अडकू शकतो। तर माझ्या बहिणींनो, प्रशासनाने स्पष्ट केले आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि केवळ अधिकृत माहितीवरच लक्ष ठेवा। तुमचे खाते आधाराशी लिंक आहे की नाही हे नक्की तपासून घ्या। तुम्हाला काय वाटते? तुमच्या भागात छाननी सुरू झाली आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या इतर बहिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।